नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल काकडी टोमॅटो याची कोशिंबीर. या कोशिंबीरमुळे जेवणाचा स्वाद वाढतो आणि ही कोशिंबीर बनवायला अगदी खूप सोपी आहे. उन्हाळ्यामध्ये ही अशी कोशिंबीर बनवली ना, शरीराला थंडावा मिळतो आणि जेवणाचाही स्वाद वाढतो. त्यासाठी अशी कोशिंबीर तुम्ही नक्की बनवून पहा. ही कोशिंबीर आपण व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही जेवणामध्ये वापरू शकतो. घरच्या साहित्यात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. सहज तुम्ही करू शकता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी कोशिंबीर करण्यासाठी काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा हे बारीक असे कट करून घेतलेले आहे. 1 वाटी बारीक कट केलेली काकडी घेतलेली आहे. मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा सुद्धा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि गाजर सुद्धा 1 वाटी बारीक कट करून घेतलेला आहे. टोमॅटो, काकडी, गाजर याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडीशी बारीक अशी कट केलेली कोथिंबीर सुद्धा घालूयात. हे सर्व छान असे मिक्स करायचे. एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने जर उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर करून खाल्ली तर शरीराला थंडावा मिळतो. पहा, सर्व आपले मिक्स करून झालेले आहे. अर्धा चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची घालूयात. तुम्ही मिरचीचे तुकडे सुद्धा करून घालू शकता, पण मिरची पूर्णपणे बारीक केली तर सर्व कोशिंबीरमध्ये छान अशी मिक्स होते. त्यासाठी मी इथे बारीक करून घातलेली आहे आणि मिरची सुद्धा छान ह्या कोशिंबीरला लावून घेऊयात. आता याच्यामध्ये 1 वाटी दही घालूयात. दह्याचे प्रमाण ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. दही सुद्धा या कोशिंबीरमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात. दही जर जास्त आंबट असेल तर कमी प्रमाणात घालायचे आणि दही जर कमी आंबट असेल तर जास्त घालायचे. पहा, दही सुद्धा आपले मिक्स करून झालेले आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि 1 ते 1.5 चमचा साखर घालायची. मीठ आणि साखर सर्वात शेवटी घालायचे, म्हणजे याच्याने कोशिंबीरला जास्त पाणी सुटत नाही. ज्यावेळेस आपण जेवण करणार आहोत त्याच वेळेस आपण याच्यामध्ये दही आणि साखर मिक्स केली तरी चालेल. आणि कोशिंबीरला फोडणी देण्यासाठी येथे एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करूयात. तेल छान असे कडकडीत गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि 1 चमचा जिरे घालायचे. जिरे घालण्यापूर्वी गॅस बंद करायचा, नाहीतर जिरे करपून जातील. आणि फोडणी थोडीशी थंड होऊ द्यायची आणि या कोशिंबीरवरती ओतून घ्यायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचे. जास्त गरम फोडणी यावर ओतायची नाही. पहा, कोशिंबीर तयार करण्यासाठी आपले 10 मिनिटे सुद्धा लागत नाहीत. कोशिंबीर ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर ही मी घरच्या घरी घरच्या साहित्यात आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने ही कोशिंबीर बनवलेली आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशी कोशिंबीर उन्हाळा आहे तोपर्यंत नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.